नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात आपला कार्यक्रम चर्चासत्र. आज हा व्हिडिओ बनवताना मी माझ्या समोर एक अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ समोर आला आणि सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल आहे आणि अरविंद केजरीवाल यांची भाषा आणि त्यांचं ॲटिट्यूड बघितल्यानंतर सर्वसामान्य भारतीय म्हणून एक प्रतिक्रिया मी आज म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ आज आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी बघितला असेल. त्याचं वक्तव्य होतं की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे काय आंदोलन किंवा झालंय त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलंय. त्यात तो म्हणतो बेशरमपणे, असा शब्द मी वापरतो कारण खरोखरच अशी माणसं बेशरम नाही, हे निर्डावलेले लोक आहेत. तो म्हणतो नरेंद्र मोदी को ठोकने के लिए, ही भाषा त्याची आहे. ज्या व्यक्तीसाठी ज्यावेळी जंतर मंतरवर अण्णा हजारे यांचं आंदोलन झालं त्यावेळी माझ्यासारखे अनेक भारतीय मैं भी अण्णा तू भी अण्णा याला भुलले आणि मी सुद्धा स्वतः मैं भी अण्णा म्हणून टोपी लावून आम्ही सुद्धा स्वाक्षरी मोहीम वगैरे केली होती. कारण कुठेतरी काही चुकतंय याची जाणीव होती, परंतु आपण स्वतःला जेव्हा भारतीय म्हणतो किंवा भारतीय समजतो त्या हिशोबाने आम्ही त्यात सहभाग घेतला होता. परंतु त्याचे परिणाम आपण सर्वांनी दिल्लीमध्ये बघितले. हे असे नालायक राजकारणी आहेत की ज्यांना स्वतःसाठीच त्यांना देशाचं वाटोळ झालं तरी त्यांना त्याची पर्वा नाही. आज त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू सोशल मीडियावरती व्हायरल आहे. दिल्लीमध्ये जे जंतर मंतरचं प्रकार आपण सर्वांनी बघितला, त्यात कुठे भारत दिसला? अजिबात नाही. कोण कुठला अमेरिकेत राहणारा व्यक्ती भारतात येतो काय, आंदोलन उभं करतो काय? असंच उभं करू शकतो? याच्या मागे विदेशी फंडिंगचा पूर्ण सहभाग होता आणि आजही विदेशी ताकद यांच्या मागे आहे. आणि अरविंद केजरीवाल याला पूर्णपणे माहित होतं आपच्या नावाखाली जर आंदोलन उभं केलं तर याला कुत्र पण विचारणार नाही. म्हणून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीजेपी या नावाने
एक सोशल मीडियावरती पक्षाची स्थापना करायला लावली, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. परंतु पंजाबमध्ये सुद्धा पेपर फुटीचं प्रकरण बाहेर आलं, सर्वांनी बघितलंय. पंजाब मधल्या ज्या खालिस्तानी ना ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल आप पक्ष त्यांना पाठिंबा देतोय आणि ज्या प्रकारे आगीशी खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय, हे आपल्यासारखे सुज्ञ नागरिक सुद्धा याची जाणीव आहे. परंतु आज एक आशेचा किरण मी बघितला. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे दिल्लीमध्ये डॉक्टर सय्यद रिजवान अहमद यांनी दिल्ली पोलीस आणि सुरक्षा बल यांच्यासाठी समर्थनार्थ त्यांचा सत्कार करण्यासाठी जे आंदोलन केलं आणि त्यांचं समर्थन केलं, अशांना माझं मनापासून सॅल्यूट आहे. आज देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी असे बरेचसे मुस्लिम धर्मीय आज पुढाकार घेताना दिसत आहेत, पण आपली बघण्याची दृष्टी त्याच्याकडे पाहिजे. आज हा आशेचा किरण तुमच्या समोर आणण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि इतके बेशरम आणि खालच्या दर्जाचे राज्यकर्ते आज भारतामध्ये दिसत आहेत. आज जबाबदार पदावर असणारी व्यक्ती जर आपल्या यूट्यूबला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये बोलते कि वो तो नरेंद्र मोदी को ठोकने के लिए आए थे, अरे लाज वाटली पाहिजे. आणि हे देशाचं नेतृत्व करणार आणि त्याच्या मागे अनेक राजकीय पक्ष जर वाहत जात असतील ना, तर त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.